भाईंदर रेल्वे स्थानकात मराठी भाषेच्या वापरावरून संतापजनक प्रकार समोर आला असून मराठी भाषेतून उद्योगघोषणा का केली जात नाही असा जाब विचारण्यासाठी गेलेल्या एका मराठी तरुणाला स्टेशन मास्टरने तब्बल 3 तास आपल्या दालनात डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या घटनेमुळे रेल्वे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे। जिगर पाटील असे या तरुणाचं नाव असून 30 डिसेंबर रोजी रात्री 9 ते 11 या वेळेत भाईंदर स्थानकात केवळ हिंदी आणि इंग्रजी भाषेतूनच उद्घोषणा सुरू असल्याचं त्याचं लक्षात आलं। यानंतर त्याने थेट स्टेशन मास्टर बिपिन सिंग यांची भेट घेत मराठी भाषेला डावलेले जात असल्याबाबत विचारणा केली। मात्र यावर स्टेशन मास्टरने मराठी नहीं है तो क्या करे असे उद्धट आणि आक्षेपार्ह उत्तर दिल्याचा आरोप करण्यात येत आहे। जिगर पाटील यांनी तक्रार नोंदविण्यासाठी तक्रार वही मागितली असता स्टेशन मास्टर अधिक संतप्त झाले। रेल्वे पोलिसांना बोलवा, थांब तुला दाखवतो अशी धमकी देत त्यांनी जिगर पाटील यांना आपल्या दालनात डांबून ठेवल्याचा आरोप आहे। या प्रकारामुळे स्थानकात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। इतकेच नव्हे तर विना तिकीट स्थानकात प्रवेश केल्याचा आरोप करत तिकीट तपासणीसाला बोलावून जिगर पाटील यांच्यावर 260 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय। महाराष्ट्रात मराठी भाषेचा आग्रह धरणे गुन्हा आहे का असा संतप्त सवाल जिगर पाटील यांनी उपस्थित केलाय। या घटनेची माहिती मिळताच मराठी एकीकरण समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रमोद पांटे, महेश पवार, प्रवीण भोसले, नाना खुणे आदींनी तातडीने स्थानकात धाव घेतली। त्यांनी स्टेशन मास्टरकडे जाब विचारत मराठी भाषेचा अपमान सहन केला जाणार नाही अशी ठाम भूमिका मांडली आहे। तसेच डांबून ठेवण्यात आलेल्या जिगर पाटील यांची सुटका करण्यात आली आहे। महाराष्ट्रात मराठी भाषेचा वापर सक्तीचा असताना अशा प्रकारचा अपमान करण्याचा अधिकार कोणी दिला असा थेट सवाल समितीने रेल्वे प्रशासनासमोर ठेवला आहे। ब्युरो रिपोर्ट, एस मराठी न्यूज, मुंबई।